सलामीची जोडी सावंतवाडी क्रिकेट संघाची आपण पाहतोय. दोन्ही संघातील एक्स्ट्रा खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवायचे आहेत. रामाणे आपला एक्स्ट्रा खेळाडू इकडे पाठवा ना. गौरेश विकास ही जोडी या ठिकाणी पाहतोय. तर गोलंदाजी मार्कवरती हर्ष गोलंदाज सज्ज होतोय. रामाणे क्रिकेट संघाचा सलामीचा गोलंदाज स्ट्राईकला फलंदाज सज्ज होतोय. या ठिकाणी मात्र गौरेश पहिला चेंडू निर्धाव चेंडू गंजला जातोय. धावसंख्येत कोणताही फरक नाही. डावकरचा शैलीदार फलंदाज या ठिकाणी मात्र तनुष स्पोर्ट्स सावंतवाडी क्रिकेट संघ सलामीची जोडी या ठिकाणी पाहतोय. सुंदर फटका या ठिकाणी एका धावेनं आपल्या आणि संघाचं खातं खोलतोय तो फलंदाज या ठिकाणी गौरेश. पुढचा चेंडू हा झेल मात्र घेता आला. विकेटच्या पाठीमागे निश्चितपणे झेल सुटतोय आणि धावसंख्येत मात्र कोणताही फरक नाही. बिनबाद एक अशी धावसंख्या सावंतवाडी क्रिकेट संघाची. तनुष स्पोर्ट इजबा सुंदर फटका चेंडू निर्धाव आणि फलंदाज बाद. मोठा फटका मारण्याच्या नादात फलंदाज तंबूत परततोय. पहिला हादरा बसतोय सावंतवाडी क्रिकेट संघाला. सलामीचा फलंदाज मात्र गौरीश तंबूत परततोय. सुंदर हा फलंदाज या ठिकाणी स्ट्राईकला सज्ज होतोय. तर एक गोलंदाजी म्हणता येईल. ते गोलंदाज हर्षी पहिला बळी आपल्या संघाला मिळून देतोय. पुढचा चेंडू जास्तीच्या बाहेर जाण्या चेंडूवरती आणि याही फलंदाजाला माघारी परतावं लागेल. ओराम क्रिकेट सारखी या ठिकाणी सुरुवात पाहायला मिळते. त्यामुळे सलग दोन फलंदाज तंबूत परत आहेत. त्यामुळे सावंतवाडी क्रिकेट संघासाठी एवढा वेळ आपण वाट पाहिली आणि या ठिकाणी मात्र फलंदाज झटपट बाद होऊन तंबूत परत आहेत. आणि आता मात्र या ठिकाणी फलंदाज मैदानात प्रवेश करतोय सावंतवाडी क्रिकेट संघाचा. बॅट्समनचं नाव काय? विकास. मुन्ना आणि विकास ही जोडी. अजूनही धावसंख्या मात्र स्थिर होती. फक्त एक धाव 2 गडी बाद अशी थोडीशी पडझड पहिल्याच षटकामध्ये पाहायला मिळते. गुरुमली हा गोलंदाज सज्ज होतोय. मली सर या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळत आहेत. हा चेंडू मधल्या एक चेंडू 2 धावेनं संघाची धावसंख्या मात्र पुढे सरते. धावसंख्या पोहोचते ती 3 वरती. 2 गडी बाद 3 अशी सुरुवात खराब सावंतवाडी क्रिकेट संघाची पाहायला मिळते.
पुन्हा एकदा फलंदाजाला माघारी परतावं लागेल. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या नादात 3 फलंदाज तंबूत परततात. कदाचित मोठी धावसंख्या उभारायच्या इराद्या षटकाराच्या दिशेनं पावलं उचललेली फलंदाज 3 फलंदाज तंबूत परतलेले आहेत. आणि आता मात्र या ठिकाणी नवीन फलंदाज मैदानात प्रवेश करतोय सूरज. तनुष स्पोर्ट्स सावंतवाडी क्रिकेट संघाचा हा मधल्या फळीतील फलंदाज सूरज स्ट्राईकला सज्ज होतोय. गुरु त्यांचा हा चेंडू एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरते. धावसंख्या पोहोचते ती 3 गडी बाद 4. यावेळेला एक 2च धाव मिळत आहेत. त्यामुळे धावसंख्या पोहोचते ती 6 वरती. धावसंख्येला आकार देण्याचं काम करतोय नवीन आलेला फलंदाज. यावेळेला एक सुंदर फटका. पुन्हा एकदा 21 साठी धावसंख्या पोहोचते ती 7 वरती. षटकातील शेवटचा चेंडू आणि याही फलंदाजाला माघारी परतावं लागेल. 4 गडी तंबूत परत आहेत आणि धावसंख्या फक्त पाहायला मिळते ती 7 धावा. सावंतवाडी क्रिकेट संघ लडखडीत अशी पहिली बारी त्यांची पाहायला मिळते. 4 गडी तंबूत परत आहेत, फक्त 7 धावा. आता मात्र येणाऱ्या फलंदाजाला थोडं सावरावं लागेल. धावसंख्येला आकार द्यावा लागेल. पाहायचा गोलंदाजीमध्ये बदल होतोय तो रामाणे क्रिकेट संघाचा गोलंदाज हर्ष ना. हर्ष हा गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. 3ऱ्या षटकाची सुरुवात करण्यासाठी हर्ष या ठिकाणी सज्ज होतोय. पहिला चेंडू हर्षा या ठिकाणी विकेटच्या क्षेत्रात टोलवतो. एकेरीने संघाची धावसंख्या पोहोचते ती मात्र 8 वरती. सुरेख फटका परंतु फक्त एकच धाव. धावसंख्या पोहोचते ती 9 वरती. हा चेंडू निर्धाव. निर्धाव चेंडू 10. 10 धावफलकावरती. हर्षी अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. फलंदाजाला जकडून कसं ठेवायचं हर्षकडे निश्चितपणे आपल्या कोट्यातील दुसरं संघासाठी 3रं षटक घेऊन याही चेंडूवरती 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या पोहोचते ती 4 गडी बाद 12. सावंतवाडी क्रिकेट संघ सलामीची ढेपाळलेली फलंदाजी. हा चेंडू निर्धाव आणि याबरोबर 3ऱ्या षटकाची सुद्धा समाप्ती होते. तब्बल 3 षटकांचा खेळ संपतोय. 12 अशी धावसंख्या धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळते. आणि आता शेवटचं अखेरचं षटक 6 चेंडूंचा खेळ. स्ट्राईकला फलंदाज सज्ज होतोय अमित. आणि 6 धावा मिळतात. 6 धाव्याने संघाची धावसंख्या पोहोचते ती 18 धावा. धावसंख्येला आकार होतो या षटकारानिशी. थोडा बहुत आकार एक सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल. हा सुद्धा निर्धाव चेंडू. बरोबर. सलग 2 चेंडू निर्धाव या ठिकाणी गणले जात आहेत. चेंडू निर्धाव. आणि आता पाहायचंय षटकानंतरचे 3 चेंडू निर्धाव गेलेले आहेत. शेवटचा चेंडू पाहायचा. या ठिकाणी स्ट्राईक फक्त रोटेट केली आहे आणि नवीन फलंदाज मैदानात प्रवेश करेल. हा चेंडू आणि मला वाटतं इथे बाद धावसंख्या स्थिरावते फक्त. हो 18 धावा धावफलकावरती 19 धावांचं टार्गेट या ठिकाणी विजयासाठी रामाणे स्पोर्ट देवगड क्रिकेट संघासमोर.
आता मात्र टार्गेट राहते ते 24 चेंडू आणि फक्त 19 धावा. कोणता संघ जिंकतोय, कोणता या ठिकाणी पुढे सरकतोय हे पाहण्यासाठी आपण जाऊया या ठिकाणी पुंडलिक तेंडुलकर यांच्याकडे. हॅलो हॅलो हॅलो, नमस्कार गाववाल्यांना, देव बरा करो. नक्कीच पुन्हा एकदा सामनो मैदानात रंगताना दिसता. मालवणीत म्हण असा, शिक्को उडावलो आकाशातली मागा पुढे गेलो. जमिनीवरचं शिक्को बघून कर्मान आपल्या मेलो. जो शिक्को जिंकता तो सिकंदर घडता. रामाने संघ शिक्को जिंकता, ज्याच्या कर्मधर्म सहगान रवळत पडलो गेलो तो रामाने संघ. आणि पहिलो मात्र आडो बांधण्याचा प्रयत्न केलो गेलो. 24 चेंडूचा खेळ दिलो गेलो सावंतवाडी संघात. सावंतवाडी संघात 24 चेंडूचा खेळ करताना ओला उठवून मात्र धावसंख्या जमवली गेली. ती 18 धावा असतली. 24 चेंडू 18 धावा जिंकण्यासाठी 19 धावांची गरज असतली. कोण जिंकतलो कोण हरतलो येणारी येळ येणारो काळ सांगून जातलो. खेळ नक्कीच रंगत दारवतलो. दोन्ही ठोकुडे मैदानात पावला रोवताना दिसतात. खायला बाजूक असतो तो गुरुमरी असतो, गुरुमलिये आणि वहिल्या बाजू दीपराज. पहिल्या वर्षी 6 चेंडू भिरकाण्याची जबाबदारी संघ मालकान ज्याच्या खांद्यावरती दिली गेली तो सावंतवाडचा खेळाडू असतो. जामिनाच्या डाव्या बाजून म्हणजेच ओव्हर द विकेटने चेंडू भिरकायता उजव्या हाताचं चेंडू भिरकायणारो सावंतवाडचं ओमकार. ओमकारचं पहिला ओव्हरचं पहिलो चेंडू जामिनाच्या डाव्या बाजून ओव्हर द विकेटने नक्कीच हेड टाकलेलो चेंडू म्हणजेच आधीच कर्ज बाजारी आणि उसने मागा किलो शेजारी. पहिली वहिली होनी केली गेली. एक केली धाईन पुन्हा एकदा 1 धावा म्हणजे पहिलो वहिलो चेंडू मागल्या दरात पडलो गेलो. 2 धाईत रूपांतर केला गेला. पुन्हा एकदा हेड चेंडू टाकलो गेलो. 2 हात समांतर पंच करता आमका सांगता चिचेच्या पानावरती मन भर तांदूळ सुकत घातल्यात. पुन्हा एकदा मोठा फटको मारलो गेलो मात्र डॉट चेंडू गेलो म्हणजेच 2 चेंडूचा खेळ मागला जरा पडलो गेलो. 19 रन्सांची पाठलाग करताना 3 धावा कुठले गेले. पुन्हा एकदा मोठा फटको खटक्यावर वाट जाग्यावर पलटी 4 धावेसाठी. 4 धावेन धाव पलक पुढे सरकला गेला. 7 धावा. मालवणीत म्हण असा डोळो लागलो मराक आणि ढोरा गेली घराक राखलो माळ फिरान मेलो. पुन्हा एकदा मोठो फटको 1 केरी धावेसाठी आउट म्हणजेच पहिला वहिला कलाम लागला गेला. पहिलो वहिलो हादरो बसलो घेतलो. 4 चेंडूचा खेळ मागल्या दरात पडलो गेलो. 19 रन्सांचा डोंगर पार करताना 7 धावा कुठले गेले. नक्कीच यवादला साधात दळीदार कित्या बादात मोठो फटको मानाचो निर्वाळो केलो गेलो. निर्वाळो हो निर्वाळो ठेवलो गेलो. क्रिकेट खेळत असो असा जो गरम खाऊ जातलो तो तोंड भाजान मरतलो आणि जो तोंड थंड खाऊ जातलो तो पोटभर जेवतलो. नवीन पळकुटलो प्रथमेश मैदानात हलकोचा नाकासमोर टोललो चेंडू 1 केरी धावेन धाव पलक पुढे सरकला गेला. 5 चेंडूचा खेळ मागल्या दरात पडलो. 8 धावा जमवले गेले. पुढचा चेंडू असतो ओमकाराचं. पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाता 1 केरी धावेन धाव पलक पुढे सरकला गेला. 6 चेंडूचा खेळ म्हणजे पहिल्या ओव्हरीचा समाप्त झालेला डाव असा आणि 19 रन्सांचा डोंगर पार करताना 9 धावा कुठले गेले असत. आता मात्र 10 धावांची गरज असतली. 18 चेंडू आणि 10 धावांची गरज जिंकण्यासाठी. दुसऱ्यावरचे 6 चेंडू भिरकाण्याची जबाबदारी संघ मालकात ज्याच्या खांद्यावरती दिली गेली गौरीश. दुसऱ्यावरचे 6 चेंडू जमिनाच्या उजव्या बाजून राऊंड विकेटने गुरु मलियेसाठी चेंडू भिरकायतलो. षटकारान आपला खाता खोलला गेला. मोठो फटको मारलो गेलो. नक्कीच झेल घेण्यासारखं होतो. मात्र चेंडू हुलकावून देऊन मागला बरा गेलो. मालवणीत म्हण असा काय नाही कळाक आणि भोको घेलो माराक. 6 धाव पलक पुढे सरकला गेला. 15 धावा. पुन्हा एकदा मोठो फटको मारण्याच्या नादात विकेट गेलो. दुसरा कलाम लागला. दुसरा हादरो बसलो. 2 चेंडूचा खेळ मागल्या दरात पडलो गेलो. 19 रन्सांचा डोंगर पार करताना 15 धावा कुठले गेले असत. पुन्हा एकदा
नईन पळकुट्टूवालो मैदानात पावला रोताना दिसता गुरु मलियाची जागा घेण्यासाठी. पुन्हा एकदा पांड्याच्या फुकुडातना एकेरी धावेसाठी गेलो. पुन्हा एकदा एकेरी धावेसाठी म्हणजे 17 धावा कुठले गेले. आता मात्र 2 धावेची गरज असलेली जिंकण्यासाठी 4 चेंडूचा खेळ मागला जरा पडलो गेलो. पुन्हा एकदा एकेरी धावेन धाव फलक पुढे सरकला गेला. मला एकेरी धावेक दुहेरी धावेक महत्व दिला जाता कारण विजय करूचो असतो. आणि मात्र ह्या एकेरी धावेन धाव फलक पुढे सरकला गेला. मालवणी तर तुमका एक म्हण सांगतलं डोको होतो घरातून हुंदीर येऊन गेलो आणि बियाण्याचे तांदूळ सगळे खाऊन गेलो. एक 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 म्हणता म्हणता विजय आपलं घेऊन गेलो. धाव फलक स्थिर झाला. मात्र 19 धावांनी विजय निर्माण केलो. तो मात्र रामाने देवगड संघ. यानंतर सामना होणार साई स्पोर्ट विंग रेंबवली आणि रामाने स्पोर्ट देवगड दोन्ही संघाचे संघनायकांनी या आधीच वेळ झालेला आहे कारण सावंतवाडी संघाची जवळजवळ 1 तास या ठिकाणी आपण वाट पाहिलेली आहे. त्यामुळे रामाने संघ आणि साई स्पोर्ट रेंबवली संघ त्वरित नाणेफेक करून घ्या. हॅलो रामाने संघ आणि रेंबवली संघ नाणेफेक करा.